उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मंगळवारी संविधान चौकात आंदोलन करण्यात आलं। मानव अधिकार संरक्षण मंच आणि संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं असून यावेळी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। विधिमंडळात बोलताना अजित पवार यांनी एकाच कुटुंबातील 5 जण पीएचडी करत आहेत असं विधान करत पीएचडी साठी दिल्या जाणाऱ्या छात्रवृत्तीची संख्या मर्यादित करण्यात येणार असल्याची माहिती दिली होती। यासोबतच या विषयावर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते। या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर मानव अधिकार संरक्षण मंच आणि संशोधन विद्यार्थी कृती समितीने संताप व्यक्त केलाय। आंदोलकांचं म्हणणं आहे की शिक्षणाच्या बळावरच वंचित घटक समाजात प्रगती करू शकतो, अन्यायाविरोधात आवाज उठवू शकतो आणि प्रस्थापित व्यवस्थेशी समतोल साधू शकतो। हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्पष्ट विचार होता। आज वंचित समाजातील विद्यार्थी उच्च शिक्षण, संशोधन आणि व्यावसायिक शिक्षणाकडे वाटचाल करतोय, मात्र त्यासाठी शिष्यवृत्ती आणि फेलोशिप सारख्या आधाराची नितांत गरज आहे। अशा परिस्थितीत पीएचडी शिष्यवृत्ती मर्यादित करण्याचा निर्णय हा वंचित समाजाच्या शैक्षणिक प्रगतीवर घाला घालणारा असल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला। मानव अधिकार संरक्षण मंचाचे आशिष फुलझेले यांनी सांगितलं की सारथी, बार्टी सारख्या स्वायत्त संस्थांचे महत्त्व कमी केलं जात असून निधी वाटपात जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जाते। हा वंचित समाजाला शिक्षण आणि संशोधनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न असून या अन्यायकारक भूमिकेचा त्यांनी तीव्र निषेध केलाय। अजित पवार यांनी यापूर्वीही पीएचडी करून काय दिवे लावणार असा अवमानकारक प्रश्न उपस्थित केला होता। त्यामुळे बहुजन विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणावर कात्री लावण्याचा त्यांचा मानस असल्याचा आरोपही आंदोलकांनी यावेळी केलाय। या निर्णयाविरोधात राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। रीता वानखेडे, सातार्डे। 2023-24च्या फेलोशिपसाठी आम्ही संघर्ष करत आहोत आणि हे सरकार कितीदाही सांगून स्टुडंट आमचे संघर्षरत आहेत, तरीसुद्धा आम्हाला फेलोशिप दिली जात नाही, त्याची जाहिरात काढल्या जात नाही। संविधानाच्या प्रास्ताविकेत म्हटले जाते की सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय। मग जर संविधानाच्या प्रास्ताविकाचा किंवा त्याचा संविधानाचा आधार घेऊन सत्तेवर आलेले जर असे अजित पवार किंवा त्यांचे मंत्रीगण बेताल वक्तव्य करत असतील तर ते साहजिकच संविधानाला धोका देत आहेत। कारण जे अनुसूचित जातीचे स्टुडंट आहेत, जमातीचे स्टुडंट आहेत, अतिशय संघर्षरत आहेत, मोठ्या कष्टातून ते शिक्षण घेतात आणि या फेलोशिप घेण्याच्या प्रोसेसपर्यंत ते पोचतात। असं असतानाही जर अजित पवारसारखे म्हणत असतील की एकेका घरातील 5-5 स्टुडंट फेलोशिप घेत आहे, तर साहजिकच हे सामाजिक न्यायाच्या मागणीला कुठेतरी धक्का पोचवते आणि मग संवैधानिक भारत निर्माण करण्याचा जो संकल्प असतो त्याच्याप्रती कुठेतरी तडा जातो। संवैधानिक भारताची निर्मितीच ही आहे की स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित आहे। मग स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवर आधारित असणारी म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत संविधानातील सर्व हक्क पोचणे हे जरुरी आहे। असे असताना सुद्धा जर अशा प्रकारचे वक्तव्य आमचे मंत्री बेताल वक्तव्य करत असतील तर साहजिकच या गोष्टीचा आम्ही सामूहिक निषेध करतो। मी प्रज्ञानंद, राजसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामध्ये संशोधक विद्यार्थी म्हणून आहे। 2023 पासनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यामार्फत जी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना फेलोशिप बहाल करण्यात येते त्याची अद्यापही जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही। त्यानिमित्ताने आम्ही जुलै महिन्यापासून कार्यरत आहोत आणि त्यानिमित्ताने आम्ही विविध आंदोलन केले। त्याचाच एक फलित म्हणून आम्ही 12 डिसेंबर 2025 रोजी या विधानभवनावर आम्ही मोर्चा काढलेला होता आणि या मोर्चाचा कॉग्निझन्स घेत माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्या मोर्चाला उत्तर म्हणून त्यांनी एक वक्तव्य केलं। त्या वक्तव्यामध्ये त्यांनी 2-3 गोष्टी सांगितलेल्या आहेत की एका घरचे 5-5, 6-6 विद्यार्थी पीएचडी करतात। दुसरं वक्तव्य त्यांनी त्या माध्यमातून असं केलं की तुमच्या जे संशोधनाचे विषय असतात ते विषय दर्जेदार नसतात, त्या दोन्ही। आणि तिसरं म्हणजे की आम्हाला निधी द्यायचा नाही, आम्ही निवडणूक होता म्हणून त्यावेळेस निधी दिला। तर अशा पद्धतीने बेजबाबदार आणि सभागृहामध्ये बेजबाबदार वक्तव्य करणाऱ्या अजित पवारांचा आम्ही जाहीर निषेध करतो। आणि त्यांनी 2-3 प्रश्न जे उपस्थित केले त्याला आम्ही उत्तर म्हणून हे सांगू इच्छितो की एका घरचे जर 5-5, 6-6 विद्यार्थी जर हा तुम्ही शोध लावलेला असाल तर आम्हाला आवडेल भारतीय नागरिक म्हणून की अशा मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय
नागरिक हा उच्च शिक्षित होत आहे आणि जर याचा काही शुद्ध जर विधा आणि माहिती उपलब्ध नसेल तर अजित पवारांनी या महाराष्ट्राची आणि भारताची जाहीर माफी मागितली पाहिजे. हे पहिलं आम्हाला त्यांना सांगायचं आहे. दुसरं वक्तव्य त्यांनी हे केलं की तुमच्या संशोधनाचा जो दर्जा असतो तो नसतो. मला त्यांना हे सांगायचं आहे की संशोधन ही जी प्रक्रिया आहे माननीय विद्यापीठ आयोगाच्या दिशानिर्देशनानुसार हे सगळा कारभार चालतो आणि या माध्यमातून विद्यापीठांना दिशानिर्देश देण्यात येतात की कुठल्या पद्धतीच्या संशोधनाची पात्रता आणि सोबतच वेगवेगळ्या समित्यांच्या मार्फत ह्या संशोधनाचा विषय जेव्हा फायनल होत असतो त्यावेळेस विद्यापीठ प्रशासनावर एकंदरीत आमचे जे काही मार्गदर्शक आहेत सोबतच ज्या वेगवेगळ्या समित्या असतात या समित्यांवर माननीय अजित पवार यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि जर आमचे विषय व्यवस्थित नसतील तर आम्ही दोषी नसून आमचं विद्यापीठ दोषी आहे आणि मग विद्यापीठावर कारवाई का करत नाही आतापर्यंत असं एक आम्हाला प्रामुख्याने सांगायचं. आमची प्रामुख्याने मागणी हीच आहे की 2023-24 आणि अद्याप 2025 पर्यंतच्या ज्या जाहिराती आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था फेलोशिप जी देते त्याच्या जाहिराती लवकरात लवकर निर्गमित करा. अन्यथा आमच्या संघटनेच्या माध्यमातून ह्युमन राईट प्रोटेक्शन फोरमच्या माध्यमातून तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन कृती समितीच्या माध्यमातून अवघ्या महाराष्ट्रभर आम्ही जे काही आतापर्यंत आंदोलन केलं आहे त्या आंदोलनाची व्याप्ती आम्ही वाढवू. सोबतच जे काही आमच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्युमन राईटच्या बाबतीमध्ये आमच्या लढणारे ज्या काही सक्रिय संघटना त्यांची सुद्धा आम्ही मदत घेऊन या प्रश्नाला आम्ही एकंदरीत न्याय भेटेपर्यंत हा लढणार आहोत हे या माध्यमातून आम्ही सांगू शकतो. लोकवाहिनी मीडियाकरिता ब्युरो रिपोर्ट नागपूर.